नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये UPSC तर्फे CBI मध्ये ओपनिंग्स या रिक्रुटमेंट निघालेल्या आहेत, जे की APP आणि PP यांसाठी निघालेले आहेत. म्हणजेच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर आणि पब्लिक प्रॉसिक्युटर याच्यासाठी ओपनिंग निघालेले आहेत. यामध्ये एलिजिबिलिटी काय आहे? किती ओपनिंग्स यामध्ये आहेत? एज क्रायटेरिया कोणता आहे? कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये ॲप्लाय करायचे आहेत? याचं पे स्केल किती आहे? याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. या ज्या ओपनिंग्स आहेत, या गव्हर्नमेंटच्या ओपनिंग्स आहेत, जे की CBIमध्ये तुम्हाला या ओपनिंग्स या असणार आहेत. ओके. सो जे काही ओपनिंग्स असतील त्याच्या पोस्ट प्रॉपरली तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि आपण तुमच्यासाठी अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओ ज्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधून समजा कोणत्या ओपनिंग्स असतील किंवा ऑल इंडियामधून जे काही रिक्रुटमेंट प्रोसेस असेल, जे की ॲडव्होकेटसाठी इम्पॉर्टंट असतील, जे काही ओपनिंग्स असतील, त्यासाठी तुम्हाला या चॅनलमधून सर्व व्हॅकन्सी या तुम्हाला मी देणार आहे. खूप विद्यार्थी जे-एम-एफ-सीची तयारी करत असतात. नॉर्मली जर आपण बघितलं गेलं, तर जे-एम-एफ-सीच्या एक्झामिनेशन असतात. महाराष्ट्रामध्ये ए-पी-पीच्या म्हणजेच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या सुद्धा ओपनिंग्स आता काही दिवसामध्ये तुम्हाला येणार आहेत. सो त्यासाठी प्रिपरेशन जर तुम्ही करणार असाल, तर प्रिपरेशन तुम्ही चालू करू शकता. आणि त्याचबरोबर यू-पी-एस-सीचे जे काही सी-बी-आयमध्ये जे काही ओपनिंग्स निघालेले आहेत, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. ओके. चांगल्या ओपनिंग्स आहेत. काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. बट नक्की तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. त्यासाठीच ही व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे. ओके. फर्स्ट जी आपण आता ओपनिंग बघणार आहोत यामध्ये 19 व्हॅकन्सी या पोस्टसाठी असणार आहेत. ओके. 19 पोस्टमध्ये कोणकोणत्या कॅटेगरीला किती आहेत ते तुम्हाला यामध्ये मी सांगणारच आहे. फर्स्ट जी पोस्ट आहे पोस्ट ऑफ असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर इन CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यामध्ये ज्या ओपनिंग्स असणार आहेत. पोझिशन जर आपण बघितल्या रिझर्व्हेशनसाठी म्हणजेच जर आपण यामध्ये बघितलं जनरल कॅटेगरीसाठी 9 ओपनिंग यामध्ये आहेत. EWS कॅटेगरीसाठी 1 आहे. OBC साठी 7 आहे आणि SC साठी यामध्ये 2 जागा यामध्ये आहेत. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट असेल, की सर आता माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे LLBमध्ये, तर मी यासाठी ॲप्लाय करू शकतो का? असे खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाऊट असणार आहेत. तेही तुम्हाला पुढे मी त्यांचे डाउट्स क्लिअर करणार आहे. ओके. आता आपण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचं जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, पे स्केल जो तुम्हाला असणार आहे, 7th पे म्हणजे लेव्हल 7 जर आपण बघितलं, तर अप्रॉक्सिमेटली जर यामध्ये आपण सॅलरी जर बघितली, तर नॉर्मली 70 टू 80 के पर्यंत सॅलरी तुम्हाला यामध्ये भेटत असते. खूप विद्यार्थ्यांचं डाउट्स असतं, की सॅलरी कितीपर्यंत असेल सर? तर एक तुम्हाला अंदाजा सांगत आहे 70 टू 80 के पर्यंत ही सॅलरी तुमची असणार आहे या लेव्हलसाठी. एज क्रायटेरिया जर आपण बघितलं, तर 30 इयर्स फॉर अनरिझर्व्ड कॅटेगरी आणि ई-डब्ल्यू-एस स्टुडंटसाठी 30 इयर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांचं LLB 5 इयरमधून ग्रॅज्युएशन झालं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं LLB 3 इयरमधून ग्रॅज्युएशन झालं असेल, म्हणजेच LLB डिग्री झाली असेल आणि बार काउन्सिलमध्ये तुम्ही आता ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करत असाल, असे विद्यार्थी नक्की यामध्ये अप्लाय करू शकतात किंवा ज्यांचं फक्त लॉ ग्रॅज्युएशन झालेलं आहे, लॉ जरी झालेला आहे, तरीसुद्धा ते सुद्धा विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात. 33 इयर्स जर आपण बघितलं ओ-बी-सीसाठी एज क्रायटेरिया आहे. 35 इयर्स एस-सी कॅटेगरीसाठी आहे. ओके. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जसं मी तुम्हाला आता सांगितलं, डिग्री इन अ लॉ ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला फक्त यामध्ये डिग्री पाहिजे. डेफिनेटली तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, डेफिनेटली तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. कशा पद्धतीने स्टडी वगैरे करायचं आहे, त्याबाबतीत जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर नक्की यामध्ये गाईडन्स करण्याचा मी नक्की तुम्हाला प्रयत्न यामधून करेन. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं, तर ही जी पोस्ट आहे, जी रिक्रुटमेंट आहे, ही पर्मनंट बेसिसवर आहे आणि ग्रुप बीमध्ये या सर्व जागा येत असतात. ओके. सो गॅझेटेड ऑफिसर असणार आहे तुम्ही. ओके. सो ह्या ग्रुप बीच्या पोस्ट आहेत
डेफिनेटली चांगल्या पोस्ट आहेत. तर तुम्ही यामध्ये नक्की अप्लाय करा. फक्त महाराष्ट्रामध्ये जर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या काही ओपनिंग्स निघत असतील किंवा पी-पीच्या समजा काही ओपनिंग्स निघत असतील, तर तिथेच फक्त तुम्ही अप्लाय करू नका. या एक्झामला सुद्धा तुम्ही अप्लाय करा. जेणेकरून यामध्ये विद्यार्थ्यांचा आता प्रश्न असेल, तर यामध्ये मेन्स द्यावी लागणार आहे का? प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असणार आहे का? कारण की यू-पी-एस-सी एक्झाम आता कंडक्ट करत आहे, तर मग त्याच्यामध्ये प्री असते, मेन्स असते आणि नंतरला इंटरव्ह्यू असतो. या स्टेजेस आपल्याला ऐकायला असतात, की यामध्ये अशा स्टेजेस असतात. बट यामध्ये असं काहीही नाहीये. एम-सी-क्यू टाइप तुमची एक्झाम असणार आहे. ओके. आणि एम-सी-क्यूमध्ये तुम्ही पास झाल्याच्या नंतर मग तुमचं इंटरव्ह्यू असणार आहे. ओके. सो विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका. एम-सी-क्यू टाइप तुमची एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर जे काही क्वालिफाय होतील त्यांचं मग त्यामध्ये इंटरव्ह्यू होईल. ओके. तर यामध्ये तुमचा जो न्यूनगंड जो असेल तो काढून टाका. एम-सी-क्यू एक्झाम होणार आहे आणि त्यानंतर मग तुमचं जे काही इंटरव्ह्यू प्रोसेस आहे, त्यानंतर जे काही सिलेक्शन प्रोसेस तुमची होणार आहे. पण 2च स्टेजमध्ये तुमचे एक्झामिनेशन होणार आहेत. हेडक्वार्टर्स जर बघितलं तर न्यू दिल्लीमध्ये आहे. ओके. पण ओव्हरऑल इंडियामध्ये तुम्हाला कुठेही तुम्हाला सर्व्हिस त्यामध्ये देऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला करावे लागणार आहे. ते झालं. आता आपण जे बघितलं ए-पी-पीसाठी. आता आपण बघत आहोत पोस्ट ऑफ पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी. ओके. सेम ओपनिंग्स आहे यामध्ये सी-बी-आयमध्येच. आता यामध्ये ओपनिंग जास्त आहे. 25 व्हॅकन्सी यामध्ये निघालेल्या आहेत. खूप जर आपण बघितलं तर व्हॅकन्सी लॉसाठी जास्त निघत नाहीत. पण आता यामध्ये 25 व्हॅकन्सी आहेत. यामध्ये जर आपण बघितलं ओपनसाठी 12 जागा निघालेल्या आहेत. ई-डब्ल्यू-एससाठी 2 आहेत. ओ-बी-सीसाठी 8 आहेत. एस-सीसाठी 2 आहेत आणि एस-टी कॅटेगरीसाठी 1 अशा पद्धतीने यामध्ये जागा निघालेल्या आहेत. नंतर जर आपण बघितलं यामध्ये पे स्केल जो आहे 10 लेव्हल 10 जो काही आहे तुमचा पे स्केल आहे म्हणजे नियर बाय 1 लाख पर्यंत ही तुमची सॅलरी जाऊ शकते यामध्ये. ओके. एज क्रायटेरिया यासाठी जर आपण बघितलं तर 35 इयर्स रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरी आणि ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी 35 इयर्स तुमचं एज असेल तर डेफिनेटली तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. ओ-बी-सीसाठी 38 इयर्स आहे आणि 40 इयर्स एस-सी आणि एस-टीसाठी आहे. ओके. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला डिग्री पाहिजे आहे लॉची आणि त्याबरोबरच या पोस्टसाठी 7 इयरचं एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे. प्रॅक्टिस पाहिजे क्रिमिनल केसेसमध्ये. ओके. ज्या विद्यार्थ्यांना ज्या ॲडव्होकेट्स यांना 7 इयर प्लस क्रिमिनल केसेसचे त्यामध्ये अनुभव असेल, तर डेफिनेटली तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. डेफिनेटली तुम्ही अप्लाय करू शकता. सो माझं असं व्यक्तिगत असं म्हणणं असेल, की डेफिनेटली तुम्ही या एक्झामिनेशनमध्ये नक्की पार्टिसिपेट करायला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला ही चांगली ओपनिंग्स आहेत. यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करून एक डेझिग्नेटेड आणि ही जर आपण पोस्ट जर बघितली तर गॅझेटेड ए आहे. सो जर आपण बघितलं ग्रुप एसाठी या ओपनिंग्स आहेत आणि ग्रुप एचं जर आपण बघितलं तर गॅझेटेड ऑफिसर या पद्धतीची यामध्ये तुम्हाला पोस्ट आहे. गॅझेटेड पोस्ट यामध्ये आहे. ग्रुप एमध्ये तुम्ही येता आणि ही जी पोस्ट आहे ही परमनंट पोस्ट आहे. ओके. याचं पण हेडक्वार्टर जर बघितलं आपण न्यू दिल्लीमध्येच आहे. सो या पद्धतीने पब्लिक प्रॉसिक्युटरचं अशा पद्धतीच्या ओपनिंग्स आणि ए-पी-पी म्हणजेच जर आपण बघितलं असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर याचे सुद्धा ओपनिंग्स यामध्ये आता निघालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने स्टडी करून चांगल्या पद्धतीने तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. अजून काही जे काही ओपनिंग्स निघतील त्याचे सुद्धा तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन मी देणारच आहे. नवीन-नवीन जे काही लॉसाठी जे काही ओपनिंग्स निघतील त्या या चॅनल थ्रू तुम्हाला मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, सिम्पली फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल नोटिफिकेशनला प्रेस करायचं आहे आणि डेफिनेटली या पद्धतीच्या ओपनिंग्स महाराष्ट्रामध्ये असतील किंवा ओव्हरऑल इंडियामध्ये जे काही ओपनिंग्स असतील त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलमधून मी देणार आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असेल की यामध्ये अप्लाय कशा पद्धतीने करायचं? सो इथे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे UPSC ऑनलाईन गव्हर्नमेंट ORA यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला यामध्ये ओपन होणार आहे. सो याच्यामध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन ओरा हा तुम्हाला ऑप्शन दिसणार त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असिस्टंट
पब्लिक प्रॉसिक्युटर आणि सी यामध्ये अप्लाय नाववरती क्लिक करा. ज्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये अप्लाय करायचं असेल, पब्लिक प्रॉसिक्युटर असेल, तर त्यानी यामध्ये अप्लाय नाव या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या यांना दोन्हीही पब्लिक प्रॉसिक्युटरचा जर एक्सपिरियन्स असेल, तर डेफिनिटली त्यांनी ए-पी-पीला सुद्धा पण अप्लाय तुम्ही करू शकता. सो अशा पद्धतीने अप्लाय नाववर बटनवर क्लिक करून तुम्ही प्रोसेस ही जी काही आहे ती फिलअप तुम्ही करा. ओके. चांगल्या ओपनिंग्स आहेत. नक्की तुम्ही यामध्ये अप्लाय करा. जर तुम्हाला या ओपनिंग्सबद्दल या इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल, तर नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनल नक्की पुढे पाठवा जेणेकरून जे ॲडव्होकेट्स यांना यामध्ये अप्लाय करायचं असेल, तर नक्की ते यामध्ये अप्लाय करू शकतील. थँक सो मच.